आमदार यशोमती ठाकूर यांनी 2024च्या अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांच्याविरुद्ध खोटा अपप्रचार केल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याबाबत जिल्हाधिकारी अमरावती यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलं। या संदर्भात धरणे आंदोलनही करण्यात आलं। अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे व आनंदराज आंबेडकर यांनी एप्रिल 2024ची या मतदारसंघातून निवडणूक लढवली। वंचित बहुजन आघाडीनं व इतर पक्ष तसेच संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला आहे। काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना समाजाची मतं मिळावी म्हणून यशोमती ठाकूर यांनी त्यांना पाठिंबा द्यावा असा आनंदराज आंबेडकर यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला आनंदराज आंबेडकर बळी पडले नाहीत। त्यामुळे यशोमती ठाकूर यांनी आनंदराज आंबेडकर यांच्याविरुद्ध खोटा व बदनामीकारक अपप्रचार केला। निवडणुकीच्या एक दिवस आधी आनंदराज आंबेडकर विरुद्ध यशोमती ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला की आनंदराज आंबेडकर यांनी उमेदवारी मागे घेतली। आनंदराज आंबेडकर यांनी अशी तक्रार सायबर सेलकडे दिली व ती तक्रार अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंदवलेली आहे अशी माहिती देण्यात आली। त्यामुळे अनुसूचित जातीच्या व्यक्तीविरोधात खोटी व दिशाभूल करणारी माहिती सार्वजनिक सेवकास देणे व ती प्रसिद्ध करायला लावणे व अनुसूचित जातीच्या व्यक्तीस इजा पोहोचवणे हा अनुसूचित जातीच्या कायद्याप्रमाणे अनुसूचित जातीविरुद्ध अत्याचार ठरतो। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1979 नुसार कायद्याचे उल्लंघन केले व गुन्हा केला आहे। तसेच निवडणूक आचारसंहितेचा भंग केला आहे व जातीय प्रचार निवडणुकीमध्ये केला आहे। त्यामुळे यशोमती ठाकूर यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रीय नेता आनंदराज आंबेडकर साहब यहाँ खड़े थे और दरमियान यहाँ की जो एमएलए थी उन्होंने जो गलत चर्चा करके उनको एक अच्छा तरह से मैसेज भेज दिया कि उन्होंने पीछे ले लिया है, उन्होंने पैसा खाया है। ये गलत तरीके से इल्ज़ाम लगाने का काम उन्होंने किया है, इसलिए उनके ऊपर एट्रोसिटी एक्ट दर्ज होना चाहिए, ऐसी हमारी मांग है। इसके लिए धरना आंदोलन शुरू है। यहाँ अगर ये मांग पूरी नहीं होती है तो हम मुंबई में, दिल्ली में हम लोग ये आवाज़ उठाएंगे और ये राजनीति जो चल रही है गलत तरीके से उसका ख़त्म करने का काम हम लोग यहाँ करेंगे। ये लड़ाई थमने वाली नहीं है। हमने फैलाई तो भी आप जैसे जो युवा लोग हैं वो इसको आगे बढ़ाएंगे तभी वो जिंदा रह सकते। ये सब समझ चुके हैं ये जाति पाति की लड़ाई नहीं है, विचारों की लड़ाई है। इतना कह के ये जो इन्होंने जो क्लिप निकाला है टीवी में, पीछे ले लिया, 26 को वोटिंग हो रहा है और 25 को बोल रहे पीछे ले लिया इन्होंने। ये कौन बोल रहे, क्या आधार है इनके पास? और ये बोल रहे कि विरोधी पक्ष बीजेपी से पैसे लिए, फंडिंग किया, मिल चुका है। हमें दुख होता है।